जय श्रीराम भावानं ब्लॉगर गाडा मालकाच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आता आमचा काल प्लॅन झाल्यामुळं आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे काळू वॉटरफॉलला आणि पुढं गेल्यावर दाखवतो तुम्हाला व्ह्यू. बघा मित्रांनो, कसं काय असं व्ह्यू बघाय भेटत आहे बाहेर आल्या. मस्त मोर वगैरे बघा भावांनो, असा व्ह्यू बघायला असं बघण्यासाठी ना 4-5 वाजता उठून असं फिरायला यायला लागत आहे. बघा भावांना कसं वातावरण आहे, आपल्याला सिटीत बघायला भेटत नाही, पण बघा कसं कवळं ऊन वगैरे पडले, कसं वाटते निसर्गाच्या सानिध्यात एक नंबर. आणि त्यासाठी 4 व्हीलर नाही तर 2 व्हीलर घेऊन यायला लागत आहे फिरायला. लवकरच माळशेज घाटात जाणार आहे, 27 किलोमीटर राहिले आता. बघा गाईज, आता आम्ही आमचं शिवजन्मभूमीत आगमन झाले जुन्नर. गाईज कसं काही जन्नत, अशी जन्नत बघायला गाडीवरच यायला लागत नाही. ढग बिग खेटले डायरेक्ट डोंगरांना पुढचा व्ह्यू दाखव, डायरेक्ट धबधबे, डायरेक्ट धबधबे. गाईज बघून घ्या असं काय वातावरण, जन्नत आहे डायरेक्ट. बाहेर आलं म्हणल्यावर काही विषय नाही. रोड वगैरे बघून घ्या कसं काय रोड. हो 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 हो, काहीच बघून घ्या कसं काय एक नंबर आहे जन्नत. यायला लागत आहे, घरात बसून काहीच होत नाही. पावसाळ्यात असं बाहेर निघलंच पाहिजे आणि घाटात आलंच पाहिजे, पण आपल्या तब्येतीची वगैरे काळजी घेऊन सगळं सेफ्टी होऊन यायचं, काही विषय नाही, एक नंबर आहे. आम्ही आलोय माळशेज घाटाच्या जवळ आलोय डायरेक्ट. इथून नगर आता 114 आहे. कल्याण माळशेज घाट 6 किलोमीटर राहिला आहे. कल्याण आहे 95 किलोमीटर. माळशेज घाटात आता आम्ही जाणार. मस्त काय दुःख आहे आता, इथे रोडला दुःख वगैरे टेकलेत आणि मला गाडी चालवायला दिसत नाही. आणि आता आम्ही घरी गेल्यावर डायरेक्ट आजारी पडणार आहे, विषय नाही. काहीच आता आम्ही चाललोय काळू वॉटरफॉलला. आता डायरेक्ट गेल्यावर तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसं काय तिथलचा. आता हे रोड वगैरे थोडे खराब आहेत, पण आम्ही तिथं जाणार आहे आता. बघा काहीच वातावरण नुसतं धुकं आहे, एक नंबर. रोड पण दिसत नाहीत पुढची. नुसतं वारं सुटलंय. काही आता रोड तर दिसतोय आम्हाला आणि वातावरण पण मस्त झालंय, बघून घ्या. आता धोकं बिकं नाहीये, आता ऊन पाडल्यासारखं झालंय, त्यामुळे रोड वगैरे दिसून राहिली मस्त. आता काळू वॉटरफॉलला जाणार, मस्त व्हिडिओ फोटो वगैरे काढतो. बघा काही असे रोड आहे तिकडे, पाण्यामुळे अशी अवस्था झालेली आहे रोडची. फायनली आम्ही इथं आलेलो आहे, अजून तर आम्हाला जायचंय पुढे, बघू. काही आता फायनली आमचा ट्रेक सुरू झालेला आहे काळू वॉटरफॉलचा. आणि आता जाताना तर मजा येणारच आहे. बघा आता आम्ही तर 2 जण आलेलो आहे, बाकीच्यांना तर आम्ही मिस करतोच आहे, पण ते आले नाही आमच्यासोबत, त्यामुळे आम्ही 2 चाललोय. बघून घ्या काहीच. मस्त एक बॅग, मी, आमच्या दोघांचे 2 फोन, मस्त कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, मस्त निघालोय आम्ही आता. कस काय नजारा पुढचा, नजारा बघून घ्या. परत बघाय भेटत नाही मित्रांनो, असं यायला लागत. चालावं लागत नेचर बघण्यासाठी. चालायची आम्हाला सवय, त्यामुळे काही विषय नाही. त्याच्यामुळे वर्कआउट करत होतं आधीपासूनच, आम्हाला माहित होतं. आता चिखलात चालावं लागत. रस्ते पण असले डेंजर आहेत. आज पाऊस नाही, आम्ही पाऊस बिऊस बघून येत असते फिरायला, त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नाही.
तुम्ही पाऊस वगैरे असला, रेड अलर्ट असलं तर येत नका जाऊ, घरीच थांबा. नंतर घरच्यांचं ऐकत जा. घरच्यांचं ऐकत जा पहिले येऊन. घरच्यांचं ऐकलं नाही ते येऊन देत नाही कुठे, त्यामुळे आम्ही घरच्यांचं ऐकतो डायरेक्ट. त्याच्यामुळे आम्ही घरच्यांचं ऐकून फिरायला चाललोय. आता रोड चुकलो, चाललो रोड सांगितला. आम्ही रस्ता चुकलो होतो, त्यामुळे आपल्यासोबत कोणतरी प्रॉपरचा पाहिजे. त्यामुळे कारण आम्हाला बोलण्याची सवय असल्यामुळे आम्ही कोणाला पण विचारतो आणि ते आम्हाला सांगतात पण. आमचा स्वभाव तास फटकासाठी ॲडव्हेंचर. गाईज आता वातावरण तर लय डेंजर झाले. एक नंबर. आता आम्ही खेकडं पाकडे, खेकडं पकड गाईज आता फायनली जवळजवळ आल्याच्या नंतर आमच्या मोबाईलची चार्जिंग संपलेली आहे आणि आता आम्ही मित्र भेटलेत आम्हाला मध्ये नगरची, त्यांच्याकडून फोन घेतला आहे आणि त्यांच्या फोनमध्ये आता व्हिडिओ चालू आहे कारण त्यांच्या फोनला पण क्लॅरिटी नाही आहे. आता मध्येच एक नदी लागलेली, तिच्या पलीकडे जायचं आहे आणि मग पुढं लगेच काळू वॉटरफॉल आहे, दाखवतो. पुढं आल्याच्यानंतर भरपूर व्ह्यू आहेत बघायला, पण आता ते कॅप्चर करता येणार नाहीत आपल्याला. आणि इथं धबधब्याचा आवाज येत असल्यामुळं, वाऱ्याचा आवाज येत असल्यामुळं आपण काय व्हिडिओ घेणार नाही आहेत. बाकीचे व्हिडिओ तो जेवढे घेणार आहे तेवढे टाकणारच आहे. बघा आता फायनली गाईज आता आम्हाला काळू वॉटरफॉल दिसलेला आहे. आता आमच्या नगरचे पोरं म्हणल्यावर ते फार येड्यागतच करतात पाणी दिसल्यावर. ते तुम्हाला तर काळू वॉटरफॉल दिसतच असं ना, आता आम्हाला तिथे जायचं आहे. फायनली आता आम्ही आलो आहे एकदम जवळ. आता मस्त गाईज बघा, आता नगरचा नमुना आहे. आता एक आमच्या गँगमधलाच हा एक पठ्ठा आहे, तो आता चालला आहे वरती त्या डोंगराच्या साईडने चालला आहे ते पाण्याकडे. मी माळशीत गाठात आलो आहे. आता इथं दर्शी मज्जा वगैरे करणार आहे, मॅगी वगैरे खातो आणि इथून डायरेक्ट बघा आम्ही माकडा हाकलीत चाललोय. कसं काय दहशत नाही रे, आणि ते आपल्याला गाईज बघा आता आम्ही इथं जाणार आहे. नंतरला खूप अंतर असल्यामुळे आता आलो होतो आम्ही आणि भिजूनच जाणार आहे. इथं माणसं वगैरे वर चालले आता आम्ही तर लगेच जाणार आहे. गाईज आता पहिल्या पाण्याखाली तर भिजलो आम्ही, पहिल्या धबधब्याखाली. आता चाललोय वरती. आता आम्ही चाललोय वरती. बघा काय जिथे यांनी डॉगेज भाई आणलाय. बघा काही आता आम्ही आलोय धबधब्याखाली. आता भिजणार मी, नाच करते काय, यायलाच लागते.
गाईज आता मी भिजलेलोय, लय गार लागते आणि आता आजारी पडण्याची तर दाट शक्यता आहे. आता सर्दी वगैरे तर होणारच आहे, त्यामुळे काही इश्यू नाही मला. घेऊन भिजला खरं. ट्रिपला कुत्रं वगैरे घेऊन यायला लागते डायरेक्ट. आता आम्ही इथून निघालोय, आता डायरेक्ट आम्ही जाणार आता डायरेक्ट ओझरमध्ये, कपडे वगैरे चेंज करणार मध्ये, डायरेक्ट ओझरच्या गणपतीचं दर्शन घेणार आणि तिथून डायरेक्ट घरी जाणार आहे. डायरेक्ट ओझरला गणपती दर्शन घेणार आणि तिथून डायरेक्ट घरी. डायरेक्ट पावसा पाण्याचं जर आम्ही फिरलो तर आम्हाला घरचे बोलतील, त्यामुळं आजचा दिवस फिरणार आहे. त्यामुळे काही आता आम्ही निघालोय माळशेज घाटातून डायरेक्ट ओझरला आणि तिथं आम्ही खूप मजा केलेली आहे, एन्जॉय फुल झाला आहे. आणि आजच्या दिवस सुट्टी असल्यामुळे फक्त एकच दिवस चालवतो, 1 डे पास. खूप मजा आली. गाईज आता फायनली आम्ही ओझरमध्ये आलोय. गाईज आता आम्ही आलोय ओझरमध्ये. ओझर 9 किलोमीटर राहिले, आता गेल्यावर दाखवतो मंदिर. गाईज आता फायनली आम्ही मंदिरात आलोय, ओझरमध्ये आलोय. आता दर्शन वगैरे घेतो गणपतीचं. गाईज आता फायनली आमचे ओझरचे दर्शन झालेले आहे गणपतीचे. आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे घरी आणि आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवतो. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.